दिवसाची सुरुवात अशीबरोबर काही ठिकाणी आपण बघतो की एखाद्या पब्लिक बागेमध्ये लहान मुलं त्या ठिकाणी खेळत असतात. त्याच्या भिंती खूप खराब झालेल्या असतात आणि अनेकांनी त्या ठिकाणी घाण टाकलेली असते, कोणी त्याच्यावर भिंतीवर थुंकलेलं असतं आणि ह्या सुंदर बाग जी आहे ही त्यामुळे खूप खराब दिसत असते. आणि मग अचानक एक कोणतरी पेंटर येतो आणि त्या भिंतीला तो रंग लावतो आणि त्यानंतर अनेक चित्र त्याच्यावर काढतो. प्राण्यांची चित्र काढतो, पक्ष्यांची चित्र काढतो, फळांची चित्र काढतो, फुलांची चित्र काढतो आणि त्यामुळे ती सर्व बाग खूप सुंदर दिसायला लागते. आणि आता पहिल्यापेक्षा ही बाग जी आहे ही खूप अजूनही सुंदर दिसते. दाविदराजाविषयी ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस त्यांनी पाप केलं. आपल्या सेनापतीच्या बायकोशी त्यांनी संबंध ठेवले आणि त्या सेनापतीला युद्धावर पुढे ठेवलं जेणेकरून तो मारला जाईल. आणि ज्यावेळेस दाविदाला हे पाप समजलं, त्यावेळेस समजलं म्हणजे कोणतरी समजवून दिलं, त्यावेळेस त्याने देवाजवळ क्षमेची याचना केली, त्याने पश्चाताप केला. बघा स्तोत्र 51 मध्ये दावीद काय म्हणतो, साम 51 ह्यामध्ये त्यांनी अशी याचना केली की तुझा उद्धाराचा आनंद मला होऊ दे, मला सावरून धर तुझ्या आत्म्याने. दावीद परमेश्वराजवळ यातना करतो. दाविदाप्रमाणेच आमच्या सुद्धा आयुष्यामध्ये अशी अनेक जुनी पापं आहेत जी आजही आम्हाला त्रास देतात, आजही आम्हाला आमच्या जीवनामध्ये ती अशांत करतात. परंतु लक्षात ठेवा की देवाकडे जा. आज आम्हाला असं वाटतं की ही पापं आमच्यामधून निघून जावं, कारण ही आमच्या जीवनामध्ये खूप अशांतता निर्माण करतात. आम्हाला त्या आठवणींमुळे खूप अशांतता आमच्या मनामध्ये असते. पण देवाची कृपा आमच्या पापाची क्षमाच करत नाही, तर ती आम्हाला पूर्वीपेक्षा चांगलं बनवते. देव आम्हाला निरुपयोगी म्हणून कधीही टाकून देत नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 51 आणि 10वं वचन, साम 51 and verse 10. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.